बोला पुंडलिक वरदे बहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज सगळ्यांकडनं जास्तीत जास्त सेवा घडू दे आणि महाराजांची पांडुरंगाची कृपा प्रत्येकाच्या घरावर अखंड राहू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आषाढी एकादशी सगळ्यात महत्त्वाचा दिवस भगवान श्री हरी विष्णू पांडुरंगाची सेवा करण्यासाठी। आजपासूनच चातुर्मास सुरू झाला आहे। भगवान श्री हरी विष्णू हे शेषशयनेसाठी विराजमान होणार आहे आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शंकरांच्या हातात देऊन ते शेषशयनेसाठी जातात। आता सगळ्यात महत्त्वाचं की संपूर्ण आषाढी एकादशी किंबहुना सगळ्याच एकादशी या पितरांच्या सेवेसाठी खूप महत्त्वाच्या असतात। आज आपल्याला पितरांसाठी दीपदान करायचं आहे। ते कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी पिंपळ वृक्षाच्या जवळ तुम्हाला दीपदान करायचंय। संध्याकाळी तुम्ही दीपदान करू शकता, प्रदोष काळानंतर कधीही तुम्ही दीपदान करू शकता। आता एकंदरीत पावसाचं हवामानाचं वातावरण बघतायत, तुमच्या जवळपास पिंपळ वृक्ष असेल आणि जर पाऊस वगैरे नसेल तर आवर्जून जाऊन तिथे तुम्ही दीपदान, तर जवळपास तुमच्या झाड असेल, पिंपळ वृक्ष असेल तर तिथे जाऊन दीपदान करावं। पावसाचा अंदाज घ्यावा, थोडा वेळ जरी दिवा तेवत राहिला तर अतिशय उत्तम। आता दिवसभर प्रत्येक गावात पाऊस असेलच, कदाचित नसेल तर बिंदास तुम्ही तिथे जाऊन तुम्ही दीपदान करू शकता। आणि दीपदान कसं करायचं तर बघा, शक्यतो कणकेचाच दिवा घ्यावा जर शक्य असेल तर, कारण पितरांची सेवा जेव्हा करत असतो ना तेव्हा कणकेचाच दिवा वापरायचा असतो। तर मग तुम्हाला काय करायचं आहे की कणकेचा दिवा घ्या आणि एक म्हणजे 2 वाती मिळून एक वात तुम्हाला बनवायची आहे। ज्या सरळ वाती असतात त्या 2 वाती मिळून एक वात तुम्हाला करायची आहे। मोहरीचं तेल किंवा तिळीचं तेल तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये, दीपदान करायचं आहे। आणि जेव्हा पितरांसाठी दिवा लावत असतो तो नेहमी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा असतो। तुम्ही अगदी तिथे जाऊन ते दीपदान करणार असेल, दीपदान करतो म्हणजे तिकडचा दिवा परत घरी आणायचा नाही आपल्याला, तो एक दीपदान आपण जो दिवा दान करत असतो। आता ते कसं करायचं, एखादी डिश घ्या किंबहुना खाली जमिनीवर जरी ठेवणार असेल तुम्ही झाडाच्या खाली मुळाच्या जवळ, तर मग थोडेसे तांदूळ घ्या, त्याच्यावर ते तुम्ही तुम्हाला दिवा ठेवायचा आहे। आणि तुम्हाला दिवा तिथे पेटवल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा 21 वेळा तुम्ही मंत्र जप करू शकता। जर प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर नक्कीच तुम्ही तिथे प्रदक्षिणा मारावी, प्रार्थना करावी जेवढ्या वेळ शक्य असेल। आणि अगदी रस्त्यावर असेल तर माझ्यासारखं तर शक्य नाही होत तिथे बसून सेवा करायला, मग तुम्ही तिथे दीपदान केल्यावर उभं राहून त्या वृक्षासमोर बसून म्हणजे बघून तुम्हाला 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे। आता पावसाचं वातावरण आहे, मग अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही दीपदान करू शकता। हो, आता कणकेचा दिवा घेतला तर उत्तमच आहे, नाही तर मग साधी पंथी घ्या, पण शक्यतो कणकेचाच दिवा घ्या। पण अगेन ज्यांना शक्य होत नाही आहे तर त्यांनी साधा दिवा लावला तरी चालतो। पण मी तुम्हाला आधीच सांगते की पितरांच्या सेवेसाठी हा कणकेचाच दिवा वापरायचा असतो। मग तुम्ही साधा दिवा, ते सगळं तुमच्यावर आहे, माझं काम आहे तुम्हाला सांगणं। तर कुठलाही दिवा तुम्ही घेणार असेल, मी माझ्या घराच्या बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी प्रवेश करते माझी उजवी बाजू, तुम्हाला घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे। पितरांची सेवा, पितृ आपल्या घरात कधी येत नाही, ते आपल्या उंबऱ्यावर बसलेले असतात, ते आपल्या उंबऱ्यावर असतात, तर त्यांच्यासाठी तो दीपदान असतो। कारण मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास, आपण एखाद्या घरातला व्यक्ती जेव्हा मृत पावतो दर महिन्याला त्यांच्या नावे काही ना काही दान करत असतो, किंवा आपण 13व्याला खूप काही गोष्टी दान करत असतो, कारण हा संपूर्ण प्रवासासाठी लागणाऱ्या त्या वस्तू असतात। त्यांच्या प्रवासामध्ये आपण जेव्हा दीपदान करत असतो तर त्यांच्या प्रवासाला ती योग्य दिशा मिळत असते, कारण संपूर्ण अंधकार असतो। ज्यांनी गरुड पुराण ऐकलेलं आहे, म्हणजे ऐकलं आहे किंवा वाचलं आहे, त्यांना हे सगळं माहिती आहे। मग त्यांच्यासाठी आपण ही मदत असते, ही सेवा असते। आता तो दिवा लावत असताना तो नंतर तुम्ही विसर्जन करू शकता, तुम्ही निर्माल्यात तो दिवा टाकून देऊ शकता। घराच्या बाहेर तुम्ही संध्याकाळी तो दीपदान करायचा आहे। आता तुम्ही चौमुखी म्हणजे चारही दिशेने तुम्ही दीपदान केलं तरी चालतं, म्हणजे जे 4 वाती घ्यायच्या म्हणजे 8 वाती होतील, एका वातीचे 2 वात करायचे, तुम्हाला चारही दिशेने दीपदान करायचं आहे, असंही तुम्ही करू शकता। किंवा एकच वात करणार असेल तर तो दक्षिण दिशेकडे वात करावी आणि तुमचंही मुख सेवा करत असताना दक्षिण दिशेकडे असावं। तिथेही बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाहीतर ओम पितृदेवताय नमः
या मंत्राचा जरी तुम्ही मंत्र जप केला आणि तो दीपदान केला, जितका वेळ तेवत राहील, कारण पावसाचं वातावरण आहे, कधी पण तो शांत होऊ शकतं वाऱ्याने किंवा पाण्याने, हरकत नाही. पण जेवढ्या वेळेस तो तेवत राहील तेवढ्या वेळेस तो तुम्हाला तिकडे तो तसाच ठेवायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, त्याच्याच बरोबर ओम पितृदेवताय नमः, या दोन मंत्र पठण केले 11 वेळा तरी हरकत नाही, किंवा एकच मंत्र 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. दोन्ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि आता काय होतं ना, घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही सेवा करताना, तर मग ताई आसन घ्यायचं का? जे कोणी पितरांची सेवा करताना तर ते पितरांचं आसन असतं बघा. आता माझ्या घरात आहे ते आसन, मग तेच आसन उचलायचं, तिथे सेवा करायची, आसन परत जागेवर ठेवायचं, हातपाय धुवायचे, नंतर तुम्ही तुमच्या कामाला तुम्ही मोकळे. आषाढी एकादशीला पितरांची सेवा झालीच पाहिजे. खरं तर आपण कुठलीही सेवा केली आषाढी एकादशीला, विष्णू सहस्त्रनाम आहे, व्यंकटेश स्तोत्रम आहे, किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपण पारायण करणार आहोत, ह्या सगळ्या सेवा पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आहे. त्यांच्यासाठी, ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघतो आहे, त्यांच्यासाठी दीपदान करायला विसरू नका. बरेच लोक पवित्र नद्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा दीपदान करतात. आता पावसा पाण्यामुळे आपण कुठे जाऊ शकत नाही, आपण आपल्या घराच्या बाहेर नक्कीच दीपदान करावं. त्या दिव्याच्या पाया पडायचं असतं. घरातले जेवढे व्यक्ती अवेलेबल आहे त्यांना म्हणायचं की तुम्ही दर्शन घ्या आणि पितरांसाठी, की माझ्या पितरांच्या ह्या प्रवासासाठी माझ्याकडनं हे दीपदान, असं म्हणायचं. आणि नक्कीच तुम्ही ती सेवा करू शकता. ते आसन फक्त घरात, आणि खरं सांगू का, पितरांचं आसन घरात असावंच. आता ते कसं काय ते नक्की तुम्हाला सांगेल, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, नंतर मी नक्की सांगेल. पण तुमच्या घरात ना पितरांचं आसन असणं खूप महत्वाचं आहे, आणि ते असावंच. कारण रोज पितरांची सेवा करत असतो. देवांची आसन आणि पितरांचं आसन हे वेगळं असतं. एक आसन घ्यायचं नाही, तुम्ही कुठलं पण घ्या, पण पितरांचं वेगळं असावं, देवाचं वेगळं असावं. पितरांच्या आसनाची सेवा करून झालं, हातपाय धुवायचे, नंतर तुम्ही कुठे पण हात लावू शकता. असं त्याचे नियम आहे. खूप काही नाही आहे, तेवढाच एक नियम आहे की माझी सेवा झाली, मी लगेच ते जागेवर ठेवणार, हातपाय धुणार, नंतर मी माझ्या कार्याला लागू शकते. आता हा दीपदान जरी मी केलं, कारण आमच्याकडे पावसाचं वातावरण, किंबहुना पाऊसच चालू आहे, तर मग मी माझ्या घराच्या बाहेर तो दीपदान करणार आहे. पण ते आसन उचलून मी माझ्या जागेवर ठेवणार, नंतर हातपाय धुणार, नंतर मी माझं काम करू शकणार, असं आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू